शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. बाबांचे संस्काराचे हो आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. शिक्षण देऊन आम्हा शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शाळेच्या आठवणी मजला हो शाळेच्या आठवणी मजला सतत येतच राहतील. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. सहकारी शिक्षक सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली.
प्रति माननीय श्री सुरेश भूपाल पाटील, मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर उदगाव। माननीय मुख्याध्यापक श्री सुरेश भूपाल पाटील सर एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रेरणेचा स्रोत, समाजप्रिय, लोकप्रिय, शांत, संयमी, संवेदनशील व्यक्तिमत्व। आपण 38 वर्ष 6 महिने प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31/5/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात। आपल्या सेवेची सुरुवात 18 डिसेंबर 1987 साली कुमार विद्या मंदिर तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून झाली। शिक्षण क्षेत्रात ज्ञानार्जन करत असताना अनेक उच्च विभूषित पदव्या आपण संपादन केल्या। आपण शिक्षक समिती संघटनेचा पदभार सांभाळून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, तसेच सहकारी पतसंस्थांमध्ये विविध पदे भूषवली। आपल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपण शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले। एक हाडाचा शिक्षक, एक उत्कृष्ट मुख्याध्यापक की ज्यांनी आपल्या कार्यात वेळेचे बंधन कधीच पाळले नाही, ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला सदैव वाहून घेतले। आज दिनांक 31/5/2025 रोजी आपण आमच्या कन्या विद्या मंदिर उदगाव या शाळेतून मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त होत असताना आपल्यासारख्या सौजन्यशील व्यक्तिमत्वाचा यथार्थ गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। तुमच्या मार्गदर्शनात व सहवासात काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचा आम्हाला नेहमी अभिमान वाटत राहील। आदरणीय सर, आपण उभारलात उदात्त कार्याचा उत्तुंग ध्वज, जो फडकतो आहे प्रेरणा म्हणून आमच्या समोर। आपण निर्मिलेली आपली आयुष्यवाढ दाखवते आहे समाजाच्या पावलांना विजयाचे क्षितिज। आपला हा सन्मान आहे आपल्या व्यक्तिमत्वाचे, कर्तव्याचे, नेतृत्वाचे, आपण पूर्णत्वाला नेलेल्या स्वप्नांचे। सन्मान आहे आपल्या कार्याचे, कष्टाचे, व्यासंगाचे, हा पद चालताना झेललेल्या हर एका क्षणाचे। सन्मान आहे सत्वाचे, तत्वाचे, आपल्या समर्पणाचे, आपल्यातील मनस्वी सामर्थ्याचे। सन्मान आहे आपल्या प्रतिमेचे, तेजाचे, पराक्रमाचे आणि आपण जपलेल्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे। सन्मान आहे आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासाचे, समाजासाठी पावले उचलणाऱ्या आपल्यातील जीवनयात्रिकाचे। आपला सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळते आहे ही एक विलक्षण आनंद अनुभूती। आपल्या सर्व गुण संपन्न निरोगी आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 अशा शुभेच्छा। सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा। आपले नम्र अध्यापक वृंद, कन्या विद्या मंदिर उदगाव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। श्याम करत उजाळले जगाची आठवण मन धरून तरच जर कामावर समजा तुमची गोष्ट वेगळीच आहे। आमच्या मनावर तुमच्यातला साधेपणा गट करण्याची सवय आमच्याने बोलणे हे जिंकून घेते। सर्व विद्यार्थ्यांनी याचा वेळ दिला तर तुमच्यामुळे असं सवय झाली केलं तरी सुद्धा पुरेसं आहे। तुम्ही मला खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींचे मला खूप आभारी, धन्यवाद। कुठला माणूस सोडत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही। सर्वांना माझा नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले उपस्थित असलेले मान्यवर व आणि येथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो आणि वंदनीय गुरुजन वर्ग, आज आपल्या ताटे सरांच्या निरोप समारंभासाठी आपण एकत्र जमलो आहोत। या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करणारे माझे सर्व शिक्षक, मनाने सुंदर
मनाने दिलदार बोलणे दमदार, मनाने दिलदार बोलणे दमदार, वागणं जबाबदार नेतृत्व शानदार, वागणं जबाबदार नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले पाटील साहेब. धन्यवाद. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नमस्कार, माझे नाव आरोही संदीप दबळे. मी आज तुम्हाला मुख्याध्यापक पदांबद्दल काही 4 शब्द सांगते. 1 वर्ष ईश्वरी तेजाचा अंश घेऊन ज्ञानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री सुरेश पाटील सर आज सेवेनिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या या सोहळ्यात माझे मनोगत आभार. निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. धन्यवाद. सर, तुम्ही खूप छान कार्य केलं. माझ्या सारख्या विद्यार्थीला जीवनाचं भान सर्वसमावेश व्यक्तिमत्व म्हणजे आपले पाटील सर. मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. चालता चालता पायांमधले बळ तेवढे चपळ आहे. कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा सर्वांस ठावं. तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावं. आदरणीय सर म्हणजे एक व्यक्तिमत्व. प्रशासनाची जाण असणारे कुशल मुख्याध्यापक, पुढे रंगमंचावर साकारणारे व्यक्तिमत्व. शाळेच्या जडणघडणी सरांचा मोलाचा वाटा. सर आम्हा शिक्षक व मुलींना कधीही कमी पडू दिले नाही. जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे सर विद्यार्थी व शिक्षकांसोबत नेहमी पाठीशी राहील. सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन. दुसरीत आम्हाला हुलीकेरे सर होते व त्यांचा तिसरीत निरोप समारंभ झाला. तिसरीत आम्हाला पाटील सर आले. आमच्या वर्गात सर्व चर्चाच होती की सर खूप कडक आहेत, सर खूप कडक आहेत. पण नंतर आम्हाला जसं त्यांच्या जवळ आलं कळलं की सर खूप प्रेमळ आहेत. मग आम्हाला नंतर आमचे शेवटचे 2 वर्ष होते. सर आल्यानंतर आमच्या शाळेत खूप काही झालं. संचलन झालं. शाळा आधीही सुंदर होती व सर आल्यानंतर आमची शाळा सुंदरच सुंदर झाली. जाता जाता 2 शब्द म्हणावेसे वाटते. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती बनाने के लिए, पर एक सर काफी है कन्या विद्या स्कूल संभालने के लिए. धन्यवाद. आमची शाळा आधीही सुंदर होती, पण आमचे सर आल्यानंतर आमच्या शाळेत संचलन झालं. 2 वर्ष सहल झाली. त्यानंतर गॅदरिंग झालं. आम्ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं. ज्या वेळेला आम्ही यश मिळवायचो तेव्हा विद्यार्थिनींचं परत शिक्षकांचं म्हणजे सत्कार केला जायचा. पण आमच्या पाटील सरांना जेव्हा पुढं बोलवायचं तेव्हा सर नको म्हणायचे. एवढं बोलावं असं वाटतं. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सर तुमचा आज सेवानिवृत्त दिन असला तरी तुम्ही आमच्या शाळेला कधीच विसरणार नाही. आणि आम्ही आज आता मी 4थीला आहे, पण मी पुढे गेल्यानंतर जेव्हा पण येईन तेव्हा तुम्हाला भेटून जाईल. रविवार असू दे, शनिवार असू दे, कुठली पण गोष्ट असू दे, पाटील साहेबांनी कधीच नाही शब्द तिने वापरले नाहीत. आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की भले स्पर्धा परीक्षेला जाताना गाड्या लागू देत, वैयक्तिक काही खर्च येऊ दे, कुठलाही खर्च येऊ दे, कुणाला आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीला म्हणू दे, माता पालक असू दे, कुणालाही त्यांनी असं सांगितले. खूप सरांचा स्वभाव चांगला आहे. निरोप तुमचा घेताना हळूवारपणे दाटून येते. तुमच्या सोबत घालवलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. तुमच्या सोबत घालवलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळूवारपणे दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळूवारपणे दाटून येते.
बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्याचा साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते. माणसाला मिळाला प्रेमाची भाकर आणि मायेचा पाजर. माझ्या जीवनाची सुरुवात बघितलं तर अतिशय गरिबी स्वरूपात माझी सुरुवात झाली आहे. आम्ही 5 भावंड आणि त्याच्यामध्ये शेवटचं सेंड पण मी. परंतु त्यावेळेचा कालावधी बघितला तर एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण झालं आणि तिथून मला माझं सिलेक्शन हे गारगोटी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालं होतं. परंतु पैसा अभावी मी जाऊ शकलो नाही आणि त्या ठिकाणी 2 वर्षाचं डीएडचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणामध्ये माझा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आला. कधी कुणाला बोललो नाही. आणि लगेच मला दुसऱ्या वर्षाचं निकाल लागायच्या अगोदर कोल्हापूरला एका माध्यमिक हायस्कूलची मुलाखत होती. त्या मुलाखतीला गेलो आणि त्या प्रिन्सिपलने 100 प्रश्न टाकली, एक परीक्षा घेतली, एक लेसन घ्या म्हणून सांगितले. आणि त्या ठिकाणी रेशनला जशी गर्दी असते तशी गर्दी त्या ठिकाणी शिक्षकांची होती मुलाखतीसाठी. शेवटचा नंबर माझा होता. शेवटच्या नंबरला गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी माझं परीक्षण केलं. सर तुमचं सिलेक्शन केलं, चहा घ्या म्हटले. मी सांगितलं माझं सिलेक्शन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली माटवण एक ज्युनियर कॉलेज होतं, त्या ठिकाणी माझं सिलेक्शन केलं. सरांना म्हटलं तुमच्या शाळेपर्यंत येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्यांनी म्हटले हे 500 रुपये सर घ्या, 5 तारखेपर्यंत तुमची वाट बघणार आणि दुसऱ्याला मी संधी देणार. 500 रुपये मी घेतले, असं कोणालाही प्रसंग आला नसेल. 500 रुपये त्यांच्या अगोदर घेतले मी आणि मी 2 ड्रेस कपडे शिवले घरामध्ये आल्यानंतर. माझा एक मित्र टेलर आहे, त्याने 1 रुपया घेतला नाही. त्यांनी मला बॅग दिली आणि मिरजेला मी सकाळी 7ला बसलो आणि त्या ठिकाणी दापोलीला संध्याकाळी 7ला पोहोचलो. संध्याकाळी त्या माटवणगावला जायला गाडी नव्हती आणि त्या ठिकाणी खास करून त्या प्रिन्सिपलने शिपायला मला दापोलीला पाठवलं आणि त्या ठिकाणी मी थांबलो रात्री आणि सकाळच्या वेळी त्या शाळेत पोहोचलो. शाळेत पोहोचल्यानंतर ज्युनियर कॉलेज सर्व खेडेगावातील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी येत होते. पहिले 5-6 दिवस, कारण का माझं डीएड झालं होतं, फार वय नव्हतं, 22वं वर्ष होतं आणि त्यामुळे हे गावापासून फार लांब गेल्यानंतर थोडं वेगळं होतं. पण मला नोकरी करणं गरजेचं आणि त्यामुळे मला नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि 1 वर्ष त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरी केली आणि त्या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती पाटील सर या ठिकाणी थांबावं, काम करावं. परंतु जिल्हा परिषदेची ऑर्डर कुठल्याही रुपये न देता निमसरगाव ठिकाणी, ज्या ठिकाणी देशभक्त रत्नापांडा कुंभार, फेबी पाटील सारखी माणसं जन्माला आली, अशा निमसर गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर गेली 10 वर्षे त्या ठिकाणी मी फक्त शाळा आणि शाळाच केली. आज माझे त्या शाळेतले विद्यार्थी, आज पोटाला पहिल्या पानावरती बातमी आहे, प्रसाद संगपाळ हा माझा विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापनचा प्रमुख. आज जिल्ह्याला जे आपत्ती नियोजन केलं होतं तो विद्यार्थी माझा आज कलेक्टर सोबत काम करत असतो. आणि आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला खास करून कदाचित मला म्हटले तुमच्या कार्यक्रमाला कलेक्टर असतील तर मी 26 तारखेला कलेक्टरलाच घेऊन येणार आहे, नको तू फक्त तेवढा हजर होऊन त्याला सांगितलेलं आहे. भरपूर विद्यार्थी मी तयार केले. निमसरगावमध्ये ग्रामपंचायत जेवढं आहे त्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे सदस्य आहेत ते माझे विद्यार्थी आहेत. कारण का खऱ्या अर्थानं काम माझं तिथे 23 वर्षाचं काम झालं. त्यानंतर जे काम झालं माझं खोतवाडीमध्ये सुद्धा आज मोठ्या पदावरती माझे विद्यार्थी आहेत. यड्रावमध्ये सुद्धा मोठ्या पदावरती विद्यार्थी आहेत. आणि तिथून मी देसाई शाळेमध्ये आलो आणि 1 वर्षामध्ये देसाई शाळेमध्ये रूप बदलण्याचं, त्या शाळेचं रूप बदलण्याचं कार्य केलं. गावामध्ये जवळ 3 लाख रुपये गोळा केले आणि कन्या शाळेमध्ये मी या ठिकाणी ज्यावेळी हजर झालो त्यावेळीची तारीख आहे 20 जुलै 2023. ही माझ्या जीवनाला कलाटणी देणारी शाळेनंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक चांगले या ठिकाणी माझ्या जीवनासाठी अनेक घटक यामध्ये चांगले प्रसंग घडले. शाळेमध्ये हजर झालो हेही योगायोगच म्हणायचं. मला कन्या चिपळी ही शाळा दिली होती
आणि त्याच वेळी मी सीओ साहेबांना म्हटलं 31 मे अखेर ज्या शाळा आहेत त्या शाळा तुम्ही दाखवा. आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि त्या ठिकाणी सीओ साहेबांनी डायरेक्ट म्हटले 31 मेला ज्या जागा होतात त्या खाण्यात सगळे दाखवा. आणि त्यावेळी ही कन्या उदगावची शाळा दाखवली आणि मी कन्याची प्रे कॅन्सल केली आणि कन्या उदगाव शाळा स्वीकारली. आणि शाळेमध्ये हजर झाल्यानंतर एक मला काम करायचं होतं या शाळेमध्ये. या शाळेची गुणवत्ता फार चांगली होती आणि या शाळेची शिस्त फार चांगली होती आणि फक्त या गावाचं नाव कुठंतरी उज्ज्वल करावं. गाव छानच आहे, गावाचं शाळेचं नाव उज्ज्वल करायचं असा माझा हेतू होता. आणि त्या पद्धतीनं या शाळेत हजर झालो. या शाळेत हजर झाल्यानंतर इथला जो स्टाफ आहे हा स्टाफ या केंद्रामध्ये काम केल्यानंतर मला माहिती होतं सर्व स्टाफ बिन घंटेची शाळा ही आमची. या शाळेला कुठली वेळ म्हणजे असं 10ला यायचं आणि 5ला जायचं असं नाहीये. शनिवार रविवार असू दे, दिवाळी सुट्टी असू दे, उन्हाळी सुट्टी असू दे, या सर्व कालावधीमध्ये आपली शाळा चालू असते. बोलावं लागलं कारण का प्रशासन हे प्रशासन असावं लागतं. त्यावेळी आमच्या भगिनींना थोडंसं बोलावं लागलं. त्याबद्दल मी आता दिलगिरी व्यक्त करतो कारण का हे प्रशासन चालवणं थोडंसं कटू असतं आणि त्यावेळी काही वेळा बोललो असेल तर काही आपल्या भगिनींनी मनावरती घेऊ नका. या ठिकाणी हजर झाल्यानंतर पहिल्यांदा मला निमशेगावमध्ये जे स्काउट गाईड पथक होतं ते पथक स्थापन केलं होतं. देशभक्त रत्नापण्णा कुंभार आणि सावित्रीबाई फुले हे पथक होतं आणि हे पथक मी जिल्ह्याला 6 वर्षे संचलनामध्ये प्रथम क्रमांक आणला आणि त्यामुळं तेच गोष्ट या ठिकाणी 4थी पर्यंतची शाळा होती म्हणून या ठिकाणी काय बुलबुल पथक स्थापन करायचं नियोजन केलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा मॅडमला सांगितलं बुलबुल पथकाचं काय असेल ते ड्रेस घेऊन या आणि आपल्या पहिल्या या ठिकाणी 15 ऑगस्टला जे संचलन आहे ते संचलन बुलबुल पथकाच्या सहाय्याने करायचं आहे. त्या पद्धतीनं आमच्या सर्व स्टाफने या ठिकाणी बुलबुल पथक स्थापन केलं. यातलं ज्ञान सुद्धा सर्वांना छान होतं. त्या पद्धतीने बुलबुल पथक स्थापन करून शाळेला शिस्त लावण्याची सुरुवात त्यापासून नाही. पण आपली शाळा 10ला चालू असते, परिपाठ हा 10:15ला चालू असतो. परिपाठचे सर्व वाटसर सर्व जे आहेत त्यातले घटक सर्व घटक रोजच्या रोज मग काय वाटेल ते असू दे रोज परिपाठ आपला अतिशय शिस्तबद्ध होतो. कारण सकाळच्या वेळी जे परिपाठामध्ये शिस्त असते ते दिवसभर राहते. आणि या ठिकाणी आमचा सर्व स्टाफचं नाव घ्यायला हरकत नाहीये. या ठिकाणी ज्येष्ठ अध्यापिका पाटील मॅडम आहेत, त्यानंतर कलानी मॅडम आहेत, त्यानंतर मगदू मॅडम आहेत, सूर्यवंशी मॅडम आहेत आणि धुमाळ सर आणि देसाई सर असा जो स्टाफ आहे हे स्टाफ मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपल्या स्टाफचा उल्लेख जातीन करतो. कारण का आपला स्टाफ महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रेरणा देण्याचं काम केल्यामुळे हे राबू लागले आणि मुलींनी सुद्धा तशी साथ दिली. आणि अशा पद्धतीनं माझी नोकरीची सुरुवात 18/12/1987 पासून सुरुवात झाली. ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी विद्यार्थी घडवणं, त्या शाळेचा भौतिक विकास करणं आणि संघटनेचं काम करायचं केलं. निमशेगावमध्ये हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 वर्षे काम केल्यानंतर लगेच मला संघटनेचं सरचिटणीस पद मिळालं तालुक्याचं. आणि त्यामध्ये त्यावेळी दळणवळणाची साधनं नव्हती, वाहनं नव्हती आणि त्यावेळी सायकलनं जायचं, 15 पैशाचं पोस्टकार्ड आणायचं, शिक्षकांना पोस्टानं पत्र पाठवायचं आणि संघटना जीवन ठेवण्याचं काम त्यावेळी त्याचं अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपदामध्ये सुद्धा अत्यंत शिक्षकांच्या दृष्टिकोन भरपूर कामे केली आणि हे काम करत असताना मला समन्वय समिती 12 संघटना आहेत त्या 12 संघटनेचं अध्यक्षपद दिलं. तेही काम मी आज अखेर करतो. आणि हे करत असताना सहकार क्षेत्रातला थोडासा अभ्यास म्हणून मला मागल्या पंचवार्षिकमध्ये साने गुरुजी पतसंस्थेमध्ये संचालकाचं काम केलं आणि त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक याच्यावेळी निवडणूक लागली आणि तालुक्याने मला सर्वात जास्त मतानं निवडून पण आणलं आणि ह्या शाळेमध्ये असताना ती निवडणूक लागली, चांगल्या मतांनी निवडून आलो आणि या शाळेमध्ये आल्यानंतर मला साने गुरुजी पतसंस्थेचं चेअरमन पद मिळालं. एक आनंदाची गोष्ट झाली. आणि त्यानंतर शिक्षक बँकेचे जे तज्ञ संचालक आहेत ते तज्ञ संचालक सुद्धा या शाळेमध्ये आल्यानंतर मिळाला. अशा चांगल्या घटना या शाळेमध्ये मी कधी विसरू शकत नाही. त्यावेळी माझ्या पत्नीनं 37 वर्ष मला साथ दिली आणि प्रत्येक वेळी मी माझ्या मुलींच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि पत्नी शिक्षक असून सुद्धा घरातलं सगळं करून आमच्या दोन्ही मुलावरती त्यांना चांगले संस्कार घडले. आज माझी मुलगी इंजिनियर आहे, मुलगा इंजिनियर आहे, सूनबाई इंजिनियर आहे आणि असं एक सुंदर कुटुंब हे मला मिळालं. हे माझ्या मुलांच्यावरती चांगलं काम केल्यामुळे. मी फक्त या उदगाव शाळेमध्ये आल्यानंतरच मुख्याध्यापक पद शिकल्यानंतरच थोडंसं विद्यार्थ्यांच्याकडे अध्यापनाचं कार्य झालं नाही. मात्र या राहिलेल्या ज्या 2 वर्ष वगळता जवळजवळ 37 वर्ष
मी विद्यार्थी हे दैवत म्हणून काम केलेलं आहे. त्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं दुसरी कुठलीही बाजू मग संघटनेची मिटिंग असू दे ती मिटिंग सुद्धा रविवारच लावलेली आहे. शाळेच्या दिवशी कधी मिटिंग लावली नाही. आणि माझे बरेचसे विद्यार्थी निमशेगावमध्ये असतील, यड्रावमध्ये असतील, त्यानंतर देसाई शाळेमध्ये असतील, शिष्यवृत्ती परीक्षा असू दे, प्रज्ञाशोध परीक्षा असू दे, अशा परीक्षेमध्ये मी पूर्णपणे हातखंडा केलेला आहे. पण या शाळेमध्ये मला ते काम प्रशासन असल्यामुळे मला काम करताना हे मला थोडंसं दुःख वाटतं. आणि या ठिकाणी भरभरून या शाळेनं मला भरपूर दिलेलं आहे. आणि त्यामुळं मी या शाळेमध्ये सेवानिवृत्त असताना फार मला वाईट वाटतं. कारण का 31 मेला मी सेवानिवृत्त होणार आहे आणि पुढल्या जूनला माझी घरातली शाळा 9 वाजता जेवणं. माझ्या सुनेनं सांगितलं माझं नेहमीचं टायमिंग 9 वाजता जेवण आणि शाळेला येणं. ती बघितली त्या ठिकाणी. माझ्या पत्नीने सुद्धा सगळं सोडायचं, 9 वाजता जेवण करायचं. सकाळी गरम भाकरी, थोडासा भात आणि संध्याकाळनंतर जेवण. बारीक लक्ष दिलेलं आहे. आणि माझ्या आईला सुरुवातीला थोडी साखर होती आणि ती साखर मला आली. त्यामुळं थोडंसं गेली 15 वर्ष मला शुगरचा त्रास आहे. परंतु मला या 15 वर्षामध्ये विद्यार्थ्यामध्ये सर्व शुगरचा कधी विचार केला नाही. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यामध्ये रम्मान होऊन त्या ठिकाणी काम करण्याचं मला देवानं संधी दिली. चांगले विद्यार्थी घडवले, प्रामाणिकपणे काम केलं. आणि या शाळेमध्ये काम करत असताना खरोखर माझ्या इतर शाळेपेक्षा या शाळेमध्ये माझ्या भगिनींनी, माझ्या बंधूंनी खूप छान काम केलेलं आहे आणि सहकार्य मला दिले आहे. मी त्यांना नेहमी सांगितलेलं आहे, तुम्ही माझ्या बहिणी आहात आणि भाऊ तुम्हाला काहीतरी अध्यापनासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात काही कटू बोललं असेल तर कधी मनावर घ्यायचं नाही. त्यांनी कधी मनावर घेतले नाही. थोडंसं बोललं की लगेच त्या ठिकाणी हसत करत आम्ही ऑफिसमध्ये बसतो. त्या ठिकाणी धुमाळ सर आहेत. धुमाळ सरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार दिले आहे. आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते आमचे देसाई सरांचं 2 वर्षामध्ये मला अतिशय ऑनलाईनच्या कामासंदर्भात खूप अशी मदत केली आहे. आज प्राथमिक शाळेमध्ये बघितला तर ऑनलाईनची कामं करणं फार क्लिष्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये सहकार्य देसाई सरांचं खूप झालेलं आहे. या सर्वापेक्षा मी एक आमचा जो घटक आहे तो घटक म्हणजे आमच्या शाळेमध्ये जे आहार बनवतात, स्वयंपाकी आहेत, त्या कुंभार वहिनी आहेत, मदतनीस नाईक वहिनी आहेत, माने वहिनी आहेत, या सुद्धा आपलं कुटुंब या ठिकाणी दिवस रात्र काम करतात. त्यांचं सुद्धा मी खूप असं अभिनंदन करतो. आणि विद्यार्थी या सर्वांनी मला एकट्यानं कुठलं काम होत नाही. आणि माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव हा नम्रपणा आहे. पहिल्यापासूनच माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती संस्कार घडले. नेहमी कोणी लहान असू दे मोठे असू दे नम्रता असणे गरजेचं आहे. आणि पूर्वीपासून मी नम्रता अंगी बाळगून माझ्या जीवनामध्ये गोड बोलून, गोड म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीला गोड नाही. काही वेळा मी संघटनेमध्ये बोलत असताना अनेक वेळा माझे वाद पण झाले आहेत. पण माझ्या जीवनामध्ये एक माझे मित्र आले, ख्रिश्चन धर्माचे लुद्रिक सर म्हणून आले आणि त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. आणि माझ्यातला जो रागीट स्वभाव होता तो रागीट स्वभाव पूर्णपणे बाजूला ठेवून मी भविष्यात तिथून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी खाडे सर आले. खाडे सर सुद्धा माझ्या सहवासात येऊन त्यांच्यामध्ये सुद्धा बरेचसे त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी शेवटी बराचसा वेळ झालेला आहे. या ठिकाणी एवढं सांगू शकतो की जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं यश मिळतं. कर्म ज्याचं चांगलं त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळत असतं. मी जीवनामध्ये कर्म चांगलं करत गेलो शेवटपर्यंत आणि त्या कर्माची फळं मला या ठिकाणी मिळले आहेत. तेच म्हणजे माझ्या या संसाराच्या वेलीवरती 2 मुलं आहे, 1 सून आहे. ही अतिशय म्हणजे वेळ देणारी माझ्या जीवनामध्ये यशस्वी करणारी असे 2 मुलं आणि सूनबाई आहेत. माझ्या पत्नीनं खूप माझ्यासाठी काम केलेलं आहे. पत्नीनं सुद्धा माझ्या जीवनातलं जे मी मोठ्या पदावरती आलेलं आहे हे सर्व श्रेय माझ्या पत्नीला. कधीच मला हौस मोल करता आलं नाही. आणि आज या शाळेनं सकाळी माझं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी लग्न सुद्धा अतिशय माझी परिस्थिती गरीब, घर साधं होतं आणि त्या ठिकाणी क्षणात लग्न ठरलं. वडिलांची अपेक्षा होती त्या पद्धतीनं मी त्यांचं काही मोडलं नाही. लग्न आजच करायचं, साध्या साडीवरती आणि साध्या शर्टावरती माझं लग्न केलं. आणि आज मला माझ्या पत्नीच्या सोबत या ठिकाणी हार घालायचं माझ्या त्यावेळेचा काळ आठवला आणि मी खूप भावनिक झालो आणि माझं एक प्रेरणा घेण्याचं काम पुन्हा केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला खूप असं तुमचा आभार मानतो.
एक वळण पडलेलं आहे आणि त्यामुळं इचलकरंजीमध्ये 9 वाजता जेवणार, माझी शाळा इचल डबा बांधणार आणि या ठिकाणी माझी गाडी येणार. अशा पद्धतीचं आज या सेवेतून मी सेवानिवृत्त होत आहे आणि थोडंसं वाईट वाटतंय, परंतु या जीवनामध्ये काही गोष्टी आहेत ते ठराविक त्याला कालावधी असतो, त्या कालावधीपर्यंत तेवढंच काम करायचं असतं आणि राहिलेलं काम भविष्यामध्ये निश्चितपणे समाजसेवा माझी असेच राहील. भविष्यामध्ये काही शाळेमध्ये काम करण्यास संधी मिळेल तर ती तशी संधी मला मिळाल तर त्या पद्धतीनं ज्ञानाचं काम करेल. आपण सर्वांनी छान पद्धतीनं या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण घडवून आणला. मी तुमच्या ऋणामध्ये सतत राहीन आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझं 2 मिनिटाचं जे अभिवादन आहे, माझं विचार आहे आपल्या पुढे सादर करून मी थांबतो. कळलेच नाही दिवस कसे गेले, निवृत्तीचे क्षणही जवळ आले, जवळ आले. तरीही माझ्या मनात का हो आशेचे ढग हे भरून आले, भरून आले. कळलेच नाही दिवस कसे गेले, निवृत्तीचे क्षणही जवळ आले, जवळ आले. ऑफिस म्हणजे दुसरे घर, गोड नाते जुळले, सुख दुःखात सर्वजण धावून आले. तुम्हा सोडून जाणे, दूर राहणे, या विचाराने डोळे भरून आले, भरून आले. कळलेच नाही दिवस कसे गेले, निवृत्तीचे क्षणही जवळ आले, जवळ आले. चूक भूल सर्वांनी माफ करावी, आयुष्याची संध्याकाळ गोड करावी. तुम्हा सर्वांना या वास्तूला प्रणाम करून मी निरोप घेतो, निरोप घेतो. कळलेच नाही दिवस कसे गेले, निवृत्तीचे क्षणही जवळ आले, जवळ आले.
निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले निवृत्तीच्या या क्षणी जीवनातील कर्तव्य पूर्ण झाले या क्षणी ला 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 जीवनातील कर्तव्य पूर्ण झाले या क्षणी लाभले सहकारी प्रेमळ सुस्वभावी आज या क्षणी असा कंठ आला दाटुनी आज या क्षणी असा कंठ आला दाटुनी सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले निवृत्तीच्या या क्षणी